गुड इव्हनिंग सगळ्यांना. एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी अक्षय पाटील आपल्यासाठी घेऊन आलोय MPSC 2023 ला जो पेपर 1 झाला होता त्याचा व्हिडिओ सोल्युशन. त्याच्या पेपर 1 मध्ये जेवढे पण स्ट्रक्चरल सब्जेक्ट आहे त्या स्ट्रक्चरल सब्जेक्टवर जे काही न्यूमरिकल विचारले ते आपण ह्या सिरीज मध्ये शिकणार आहे. ही सिरीज तुम्हाला लाईव्ह अटेंड करता येईल आपल्या वेबसाईटवर. आपल्या वेबसाईटचं नाव आहे एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, apeengineering.graphy.com. आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ती वेबसाईट दिसेल, आपलं टेलिग्राम चॅनल दिसेल. रोजचे लाईव्ह लेक्चर करण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन मिळत जाईल, जेणेकरून तुम्ही लाईव्ह येणार, लाईव्ह माझ्याशी इंटरॅक्शन करणार, लाईव्ह तुमचे डाऊट आपण इथे क्लिअर करू. आणि आजच एक गुड न्यूज आलेली आहे. आपली MPSC ची जी ऍड होती 2024 ची ती रिवाइज झाली आहे आणि आता टोटल सिव्हिल इंजिनिअरिंगच्या व्हॅकन्सी आहे 45 आणि अजूनही याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाहीये. जर तुम्हाला गॅरंटी असेल की आपण 70 ते 80 मार्काच्या पुढे पेपर 1 ला प्रिलिम्सला काढू शकतो, तर बिंदास्त मेन्सचा अभ्यास आतापासूनच सुरू करा. कारण की MPSC प्रीचा रिझल्ट लागल्यानंतर जर तुम्ही अभ्यास सुरू केला तर थोडस तुम्हाला डिफिकल्ट होणार आहे. मी असं नाही म्हणत की तुम्हाला अभ्यास होणार नाही. मी स्वतः 2023 चा मेन्सचा अभ्यास हा प्रिलिम्सचा रिझल्ट लागल्यानंतर केला होता, तरीही माझी 5 वेळेस रिव्हिजन झाली होती. आता माझ्याशी कम्पेअर करू नका, माझी केस वेगळी होती. माझे ऑलरेडी 8 वर्षापासून मी स्ट्रक्चरल पेपर 1 चे सब्जेक्ट ऑलरेडी शिकवतोय. सगळ्या स्टेप माझ्या इथे, त्याच्यामुळे मला त्याचं करायचीच गरज पडली नाही. मला फक्त प्रॅक्टिस करायची होती आणि उरलेले थेरी विषय फक्त मी त्या 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये जेवढे पण मला वेळ भेटला तेवढ्या महिन्यामध्ये मी ती केली. पण तरीही फार त्रास झाला, फार मेहनत घ्यावी लागली, नुसती प्रॅक्टिस करावी लागली, फार प्रॅक्टिस करावी लागली. तर तुम्हाला ती सेव्ह करायची असेल, तुम्हाला विदाउट टेन्शन अभ्यास करायचा असेल, तर तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करा. म्हणूनच आपण युट्यूबवर फ्री रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये 2023 ला झालेला पूर्ण पेपर आपण इथे सॉल्व्ह करून घेणार तुमच्याकडून. सगळे स्ट्रक्चरल सब्जेक्ट, थेरी मी तुम्हाला सांगत बसणार नाही. थेरीचं सोल्युशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. आणि सिमिलर वे मध्ये ह्या सब्जेक्टचं जे काही आपण इथे व्हिडिओ सोल्युशन घेतोय त्याचं सोल्युशन मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलंय. आपल्या वेबसाईटवर सुद्धा ते अपलोड आहे. थोड्याच दिवसांनी आपलं ऍप पण लॉन्च होणार आहे. तुम्ही ऍपही डाउनलोड करा, त्याच्यामधून तुम्हाला फ्री कोर्सेसला एनरोल करता येईल. आणि युट्यूबवर आपण रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अजून एक कोर्स लॉन्च केलाय, थेरी ऑफ स्ट्रक्चर. थेरी ऑफ स्ट्रक्चर तुम्हाला पूर्णपणे फ्री मध्ये शिकवला जाईल युट्यूबवर. आणि लेवल तुम्ही बघत असणार, आता तर मी स्टार्टच केलेला आहे, अजून आपल्याला पूर्ण सब्जेक्ट शिकायचा आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, वेळ गेलेली नाहीये. तुम्ही आत्तापासून मेन्सचा फक्त डेली तुम्हाला 1 तास द्यायचा आहे. रोज 1 तास आपल्या युट्यूबवर लेक्चर राहणार आहे थेरी ऑफ स्ट्रक्चरचं. ऍटलीस्ट प्रिलिम्स होईपर्यंत तुमचा 1 तासामुळे पूर्ण टॉस सब्जेक्ट हा फायनल शिकलेला राहिला, एकदम फायनल. तुम्ही UPSCच्या IAS ला सुद्धा जाऊन बसले आणि टॉसचा तो न्यूमरिकल सॉल्व्ह केला तरी तुमच्याकडून होणार, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला हळूहळू वरती जायचंय. पहिले बेसिक लेवल, मग मीडियम लेवल आणि मग प्रो लेवलला जायचंय. मी तुम्हाला थेरी ऑफ स्ट्रक्चरच्या डिटेल नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण आहे, त्या तिथे डाउनलोड करा. किंवा आपल्या वेबसाईटवर जाऊन कसं फ्री मटेरियल MPSC मेन्सच्या रिलेटेड तुम्हाला डाउनलोड करायचे ते तुम्ही बघा. वेबसाईटवर कसं जायचं, कशी हँडल करायची वेबसाईट, ही सगळी डिटेल व्हिडिओ मी आपल्या प्लेलिस्ट मध्ये टाकली युट्यूबला, तुम्ही बघू शकता. पण माझं तुम्हाला सांगणं राहील की तुम्ही आपल्या वेबसाईट वरून ऑनलाईन या, कारण की वेबसाईटवर प्रोव्हिजन अशी आहे की तुम्हाला लाईव्ह माझ्याशी बोलता येईल. तुमचा डाऊट हाय त्या सेशन मध्येच क्लिअर करता येईल आणि ते प्रोव्हिजन आपल्याला युट्यूबवर नाहीये. म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही लाईव्ह यायचा प्रयत्न करा आणि ते पण आपल्या वेबसाईट वरून लाईव्ह या किंवा आपल्या मोबाईल ऍप्लिकेशन वरून लाईव्ह या. मोबाईल ऍप्लिकेशन आपलं 10 ते 15 दिवसात लॉन्च होऊन जाईल, त्याचं नोटिफिकेशन पण तुम्हाला भेटेल. पण वेबसाईटवर साइन अप करा तुम्ही आणि तिथून लाईव्ह यायचा प्रयत्न करा. तिथे भरपूर साऱ्या फॅसिलिटीज आपण आपल्या सिस्टीम मध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहे. नक्कीच त्याचा लाभ घ्या. विदाउट वेस्टिंग टाइम, फ्रेश मध्ये आज गुड न्यूज पण आलेली आहे, ऍड पण रिवाइज झालेली आहे आणि आपल्याला डेट पण मिळाली आहे. 6 जुलैला आपला प्रिलिम्सचा पेपर आहे. आजपासून जर तुम्ही टॉस करायला सुरुवात केली, रोज 1 तास द्यायचा आहे मित्रांनो,
जीव तोडून सांगतोय, रोज 1 तास द्या युट्यूबवर, लाईव्ह यायचा प्रयत्न करा. नक्कीच प्रिलिम्स होईपर्यंत तुमचा एक सब्जेक्ट आणि टॉस सब्जेक्टला हलक्यात घेऊ नका. 15 ते 20 मार्काचं. जर तुम्ही आपल्या 1996 पासून तर 2023 पर्यंतच्या पेपरचं अनालिसिस बघितलं नसेल तर अनालिसिस बघा. तिथे टॉस सब्जेक्टला आतापर्यंत किती वेटेज आलंय आणि 2023 ला किती वेटेज आलंय ते बघा. म्हणजे प्रिलिम्स पर्यंत मी तुमचा टॉस सब्जेक्ट कंप्लीट करून देणार. फक्त डेली 1 तास द्या मला तुम्ही, फक्त 1 तास डेली. ओके. जे कोणी आता रेकॉर्डेड बघत असतील त्यांनी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आपल्या वेबसाईट वरून लाईव्ह या, जेणेकरून तुम्हाला मला 1 to 1 इंटरॅक्शन करता येईल. आपल्या वेबसाईटला लिमिट नाहीये, तुम्ही कितीही स्टुडंट बोलू शकतात एका वेळेस. ज्याला डाऊट असेल फक्त हात रेज करायचा, आपला ऑप्शन दिलाय तिथं आणि तुम्ही लाईव्ह येऊ शकता. ओके. चला, विदाउट वेस्टिंग टाइम आज आपण क्वेश्चन नंबर काय घेणार आहे? बी घेणार आहे. क्वेश्चन 1 मधला बी घेणार आहे. एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये बघा. आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे? एकदम गंडवायचा क्वेश्चन दिला होता. भरपूर पोरं इथं गंडले आणि खरंच गंडले. माझे स्वतःचे मित्र पण गंडले. त्यांना कळालंच नाही येतं, त्यांनी वेगळीच मेथड सॉल्व्ह करायला सुरुवात केली आणि नंतर कळालं अरे हा तर इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे, याला मी कसं काय नॉर्मल मेथडनी सॉल्व्ह करू शकतो. त्यांचे 10-15 मिनिटं तिथं वाया गेले. परत त्यांनी क्रॉस केलं आणि तो क्वेश्चन सोडून दुसरा क्वेश्चन घेतला. तर असं तुमच्याकडे पण होऊ नये, तुमच्याबद्दल पण म्हणजे तुम्हाला पण असं घडू नये, याच्यासाठी तुम्ही स्ट्रक्चर मध्ये परफेक्ट व्हायचंय आणि भाऊ इथं तुम्हाला बसलेला आहे स्ट्रक्चर मध्ये परफेक्ट करायला. टेन्शन घ्यायचं नाही. लक्ष द्या इकडे. आता आपल्याला सर्वात पहिले त्यांनी क्वेश्चन बघा, तुमच्याकडे क्वेश्चन पेपर पाहिजे. व्हिडिओ बघताना तुमच्याकडे कॅल्क्युलेटर पाहिले. आपल्याला एमपीएससी ने कॅल्क्युलेटर अलाउड केलंय. हे ज्याला माहिती नसेल मी प्रत्येक वेळेस सांगतो, कारण की भरपूर कार्यकर्ते पेपरला विचारतात आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड आहे का? अवघड होऊन जातं त्यांचं. ठीक आहे, लक्ष द्या. आपल्याला क्वेश्चन 1 मधला सेक्शन ए क्वेश्चन 1 मधला आपण बी बघतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय? अनालिसिस ऑफ कॉन्टिन्युअस बीम ऍज शोन इन फिगर. आपल्याला त्यांनी काय सांगितलंय? अनालिसिस ऑफ कंटिन्युअस बीम ऍज शोन इन फिगर. आणि आपल्याला त्यांनी फिगर देऊन दिली. आपल्याला त्यांनी काय दिले? फिगर दिलेली. अशी आपल्याला फिगर दिली आहे. माझ्या समोर क्वेश्चन पेपर आहे खाली. तुम्ही पण क्वेश्चन पेपर ओपन करून बघा क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे. त्यांनी आपल्याला इथून इथे लोडिंग दिली आहे 30 किलो न्यूटन पर मीटरची, यूडीएल दिलेली आहे. त्याच्यानंतर 20 किलो न्यूटनचा त्यांनी आपल्याला लोड दिलेला आहे. ओके. त्यानंतर त्यांनी आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे. डिस्टन्स आहे 8 मीटर. त्याच्यानंतर इथं डिस्टन्स आहे तुमचं 4 मीटर आणि इथून एवढं डिस्टन्स आहे तुमचं 12 मीटर. ओके. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे. ओके. आशा करतो सगळ्यांना क्वेश्चन दिसत असेल. व्यवस्थित बघा. आणि अशा वेळेस एमपीएससी मध्ये आपल्याला 3 तासाचा पेपर असतो. 200 मार्काचा अटेम्प्ट आपल्याला करायचा असतो. पेपर 1 मध्ये एवढं 200 मार्काचा अटेम्प्ट करायची गरज नाहीये तुम्हाला. ऍक्युरेसी तुमची व्यवस्थित पाहिजे. त्याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस तेवढी पाहिजे आणि तेवढी प्रॅक्टिस मी करून घेईल. आपल्या ह्या फ्री ऑफ कॉस्ट कोर्स मध्ये तुम्ही एनरोल करा. त्याच्यामध्ये तुम्हाला डेली प्रॅक्टिसचे क्वेश्चन पण भेटतील, नोट्स आपल्या प्रॉपर भेटतील थेरी ऑफ स्ट्रक्चरच्या. आणि आतापासूनच जर तुम्हाला सुरुवात करायची असेल मेन्सची तर आपण पेपर 1 चे 8 चे स्ट्रक्चरल सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी सुद्धा कोर्स लॉन्च केलेला आहे. तो कोर्स तुम्ही बघू शकता. अतिशय नॉमिनल फीज मध्ये आपण लॉन्च केलेला आहे. डिटेल मध्ये तुम्हाला बेसिक पासून बेसिक पासून मीडियम लेवल, एमपीएससी पीवायक्यू आणि यूपीएससी आयईएस प्रत्येक सब्जेक्ट, त्या कोर्स मधला प्रत्येक सब्जेक्ट तुम्हाला असंच उचललं जाईल, खालून वरपर्यंत तुम्हाला उचललं जाईल. आणि पेपरच्या वेळेस तुम्ही कॉन्फिडन्स बघणार. जो पण पोरगा आपल्याकडून शिकल तो नक्कीच समोर येऊन सांगेल की सर खरंच मला फायदा झाला. आणि त्यांनी सांगायची गरज नाही, त्याचं नाव लिस्ट मध्ये दिसणार आहे याची गॅरंटी माझी. टेन्शन घ्यायचं नाही. आता इकडे बघा, लक्ष द्या. आता हा क्वेश्चन बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आपण याला कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायचं. भरपूर साऱ्या मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो. पण त्या अगोदर आपल्याला कळलं पाहिजे की हा जो क्वेश्चन आहे तो बीम आपल्याला डिटर्मिनेट आहे का इनडिटर्मिनेट आहे, तरच आपण त्यानुसार मेथडला बायफर्गेट करू शकतो.
की डिटर्मिनेट बीम मध्ये सर मी ह्या मेथडच यूज करू शकतो, इनडिटर्मिनेट बीम असला तर मी ह्या मेथडच यूज करू शकतो. तर आता आपला हा बीम डिटर्मिनेट आहे का इनडिटर्मिनेट कसं कळेल? एक्सटर्नल इंडिटर्मिनन्सी काढा, R-3 करा. इथे 3 रिएक्शन आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, म्हणजे टोटल 5 रिएक्शन आहे. 5 वजा 3 केल्यावर 2 उरतात, म्हणजे आपलं कोणतं तरी 2 रिएक्शन या अननोन आहे. याचा अर्थ हा इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे. मग इनडिटर्मिनेट जर स्ट्रक्चर असलं तर याला तुम्ही डिटर्मिनेट स्ट्रक्चरच्या मेथड यूज करू शकत नाही. याला तुम्ही काय यूज करू शकता? तुमच्याकडे बघा, आता जेव्हा जेव्हा त्यांनी फक्त अनालाइज दी बीम सांगितलं असेल आणि त्यातल्या त्यात तो कंटिन्युअस बीम असेल, तर कंटिन्युअस बीम सॉल्व्ह करण्याच्या आपल्यासाठी सोप्या मेथड कोणत्या आहे? इझी मेथड. तुम्ही एक तर त्याला 3 मुवमेंट थेरमनी सॉल्व्ह करू शकता. बघा लक्ष द्या, या बीमला तुम्ही किती मेथडनी सॉल्व्ह करू शकता? तशा तर भरपूर मेथड आहे. तुम्ही याला 3 मुवमेंट थेरमनी सॉल्व्ह करू शकता, म्हणजे क्लॅप्रियॉन्स थेरमनी. 3 मुवमेंट थिअरम म्हणजेच क्लॅप्रियॉन्स थेरम. त्याच्यानंतर तुम्ही याला कशाने सॉल्व्ह करू शकतात? MDM नी सॉल्व्ह करू शकतात, मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडनी सॉल्व्ह करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही याला कॅस्टिग्लियानोज सेकंड थिअरमनी सॉल्व्ह करू शकतात. ओके मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा केव्हा अनालाइज दी बीम दिलेला असेल ना, तो आपल्या प्रॉफिटचा प्रॉब्लेम राहतो. प्रॉफिटचा इन द सेन्स आपण कोणत्याही मेथडनी सॉल्व्ह करू शकतो, ज्या मेथड मध्ये तुमचा हात बसलाय, ज्या मेथड मध्ये तुम्ही परफेक्ट आहे. आता तुम्ही जर क्लॅप्रियॉन्स थेरम 3 मुवमेंट थेरम मध्ये परफेक्ट असणार, पटकन ती मेथड घ्यायची, सॉल्व्ह करून टाकायचा. अनालाइज करणं म्हणजे काय पोरांनो, लक्षात घ्या, स्ट्रक्चरल सब्जेक्ट मध्ये कोणत्याही गोष्टीचा आपल्याला अनालिसिस करायचा असेल, अनालाइज करायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागतं? तिच्या रिएक्शन फाइंड आउट करावं लागतात, तिच्या मुवमेंट्स फाइंड आउट करावं लागतात. रिएक्शन यूज करून आपण त्याची SFD ड्रॉ करायची, मुवमेंट यूज करून आपण त्याची BMD ड्रॉ करायची, आणि फिक्सेड मुवमेंट काढायच्या आणि सुपर इम्पोज डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची. ओके, लक्ष द्या. म्हणजे मी तुम्हाला इथं सांगितलं की ही मेथड तुम्ही किती वेने सॉल्व्ह करू शकता. तर तुम्ही ही मेथड तुम्ही 3 मेथड किंवा 3पेक्षा अजूनही मेथड असतील, तुम्ही अजूनही मेथडनी सॉल्व्ह करू शकतात. पण गरज नाही, आपल्या ओळखीच्या आणि आपल्याला माहिती असणाऱ्या सोप्या मेथड कोणत्या आहे? एक तर मित्रा तू 3 मुवमेंट थेरम यूज कर, एक तर मैत्रीण तू MDM, इथं MDM MDD झालं ते, हा MDM मेथड आहे. MDM, आता MDM म्हणजे काय? मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड, त्यालाच काय म्हणतात? हार्डी क्रॉस मेथड. ओके, हार्डी क्रॉस मेथड तुम्ही यूज करा किंवा कॅस्टिग्लियानो सेकंड थेरम यूज करा. पण मी तुम्हाला रिकमेंड करेल की कॅस्टिग्लियानो सेकंड थेरम आपण यूज नाही करायचं इथे, कारण की फार लेंदी होऊन जातं. 8 मार्काचा पहिलाच क्वेश्चन आहे, कॅस्टिग्लियानोजनी खेळत बसले तर तुमचा जवळपास अर्धाच चालला जाईल आणि शाश्वती राहणार नाही आपलं उत्तर बरोबर आहे का नाही. MDM तुम्ही यूज करू शकतात, तुम्ही 3 मुवमेंट थेरम यूज करू शकतात. आता कोणती तुम्हाला सोपी वाटते पोरांनो, ते तुम्ही यूज करा. इथं मी तुम्हाला 3 मुवमेंट थेरमनी काढून दाखवतो, तुम्ही तोच प्रॉब्लेम मला MDM नी सॉल्व्ह करा, सेमच मुवमेंट येणार आहे आणि त्या आलेले उत्तर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही तुमचं PDF अपलोड करू शकता. नक्कीच मी ती चेक करेल आणि तुम्हाला प्रत्येकाला सांगेल की तुमचं कुठं चुकलंय, कुठं बरोबर आहे आणि किती गोष्टी तुमच्या बरोबर आहे, किती गोष्टी तुमच्या चुकीच्या आहे, तुमचं रिप्रेझेंटेशन कसं पाहिजे. बघा लक्ष द्या, मी डे 1च्या व्हिडिओ पासून सांगत आलेलो आहे, स्ट्रक्चरल सब्जेक्ट मध्ये कसं डिसिप्लिन वे मध्ये रिप्रेझेंटेशन तुमचं असायला पाहिजे, त्याच्याने तुमचे मार्क इन्क्रीज होणार आहे. नाही तर काढली मुवमेंट 3ऱ्या कोपऱ्याला, 4थ्या कोपऱ्याला तिचं रिएक्शन काढताय, 5व्या कोपऱ्याला डायग्राम काढताय, असं चालणार नाही. आपल्याला डिसिप्लिन आणावाच लागेल, मग तो आपल्या आचरणात पण आणि तो आपल्या शिकण्यात पण. चला लक्ष द्या. मग आता मी तुम्हाला सांगतो, 3 मेथड सांगितल्या, प्रचलित मेथड सांगितल्या, अजून भरपूर मेथड आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. अनालाइज म्हणजे आपल्यासाठी प्रॉफिट असतो, तुम्ही कोणत्याही वेळी त्याला सॉल्व्ह करू शकतात. आता माझ्या एका फ्रेंडनी याला मॅकॅल्यूज मेथडनी सॉल्व्ह करायला घेतलं. आता तुम्ही मला सांगा पोरांनो, मॅकॅल्यूज मेथड याला लागेल का? मॅकॅल्यूज मेथड कधी कंटिन्युअस बीमला लागते का? मॅकॅल्यूज मेथड साठी आपल्याला सगळ्या रिएक्शन नोन लागतात. हा इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे, त्यांनी सॉल्व्ह करायला पूर्ण अर्ध्यात गेला तो आणि त्याला कळायला रिएक्शनच माहिती नाही, मुवमेंट कशी घ्यायची, म्हणजे वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ एफर्ट. याचं कारण एकच मी सांगतो, त्यालाही तेच सांगितलं, तुम्हालाही तेच सांगतो की प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल.
आणि स्टेप तुमच्या पाठ पाहिजे. मॅकॅल्यूज मेथड म्हटली की डोक्यात आलंच पाहिजे काय की त्याला काय लागतं. 3 मोमेंट थेरम म्हटली की डोक्यात आलंच पाहिजे स्टेप काय, आणि त्या स्टेप मी प्रॉपर वे मध्ये सांगितलं आपल्या कोर्समध्ये. चला लक्ष द्या, तुम्हाला कळलंच. आता मी याला 3 मोमेंट थेरमनी सॉल्व्ह करायला सुरुवात करतो. मग आता 3 मोमेंट थेरमनी जेव्हा आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो, इथे लोड दिला नाही का मी, लोड आपल्याला किती दिलेला आहे, 240 किलो न्यूटन दिला. आय थिंक 240 किलो न्यूटनचा लोड दिलेला आहे. 240 किलो न्यूटन. एकदा क्वेश्चन पेपर मध्ये चेक करा, एकदा क्वेश्चन पेपर मध्ये चेक करा एमपीएससीच्या. क्वेश्चन पेपर मध्ये चेक करा लोड कितीचा दिलाय, 240 चा दिलाय. बरोबर आहे पोरांनो, 240 किलो न्यूटनचा लोड दिलेला. असो, लोडशी आपल्याला काही घेणं देणं नाही. लोड किती पण देऊ, आपल्याला जर येत असलं तर लोड त्यांनी करोडो मध्ये पण देऊ, आपल्याला काय फरक पडत नाही. सर्वात पहिली स्टेप 3 मोमेंट थेरम, क्लॅप्रियॉन्स थेरम यूज करताना सर्वात पहिली स्टेप आपल्याला काय करायची आहे, दिलेल्या डायग्रामला सिम्पली सपोर्टेड अज्युम करायचे आणि सिम्पली सपोर्टेड बेंडिंग मुवमेंट आपल्याला ड्रॉ करायची. पहिली स्टेप सांगतोय, फर्स्ट स्टेप काय, सिम्पली सपोर्टेड बेंडिंग मुवमेंट आपल्याला ड्रॉ करायची. ओके, मग सिम्पली सपोर्टेड बेंडिंग मुवमेंटलाच आपण काय म्हणतो, त्या डायग्रामला म्यू डायग्राम म्हणतो. मग मी इथं असं लिहितो की ड्रॉ, फर्स्ट स्टेप माझी अशी असणार आहे, फर्स्ट स्टेप माझी अशी असणार आहे, ड्रॉ सिम्पली सपोर्टेड BMD, आणि त्यालाच मी म्हणतो म्यू डायग्राम. त्यालाच मी काय म्हणतो, म्यू डायग्राम. मी ही मेथड का घेतली पोरांनो, वाय आय चूज दिस मेथड, बिकॉज इट इज इझी अँड इट इज लेस टाइम कन्झ्युमिंग. ही फार इझी आहे, लेस टाइम कन्झ्युमिंग आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा वेळ सेव्ह करू शकता. आता शिकवताना आपल्याला नक्कीच वेळ लागेल, पण तुम्ही ही जास्तीत जास्त 8 मिनिटात, 8 मार्क 8 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटात हा प्रॉब्लेम एंड करायचा, व्यवस्थितरित्या एंड करायचा. ओके, ठीक आहे, लक्ष द्या. आता म्यू डायग्राम काढायची. दिलेल्या बीमला आपल्याला काय करायचंय, सिम्पली सपोर्टेड अज्युम करायचे. मग सर सिम्पली सपोर्टेडची बेंडिंग मुवमेंट डायग्राम मला काढायची असेल तर मला माहिती आहे UDL ची मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट काय येते. आता मी कॅल्सी घेतोय, तुम्ही पण कॅल्सी घ्यायचंय आणि सॉल्व्ह करायचंय. UDL ची मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट बोला येते तुम्हाला, काय आहे UDL ची मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट डायग्राम, WL²/8. मग इथं मी काय करतो, 30 × 12 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8 करतो. म्हणजे माझा आन्सर किती आलं, 540. माझा आन्सर किती आलं, 540. आणि UDL असल्यावर सिम्पली सपोर्टेड बेंडिंग मुवमेंट डायग्राम माझी पॅराबोलिक येणार, 540 किलो न्यूटन डॉट मीटर. इथे माझी लेंथ किती आहे, 12 मीटर. ओके, WL²/8. आता हा लोडिंग माझी इसेंट्रिक आहे. इसेंट्रिक लोडिंग असल्यावर मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला बोला पटकन. मागच्या वेळेस एमपीएससी केलेले, 2023 चा पेपर दिलेले पोरं, बोला काय फॉर्म्युला आहे, WAB/L. काय फॉर्म्युला आहे, WAB/L म्हणजे 240 गुणिले 4 गुणिले 8 डिवायडेड बाय 8 × 4 12 म्हणजे 640. मग इथं माझं आन्सर किती आलं, 640. किती आलं इथे आन्सर, 640 किलो न्यूटन डॉट मीटर. आणि इथून एवढी माझी लेंथ आली, टोटल लेंथ 12 मीटर, आणि हा इथला ए जो आलाय तो माझा आलाय 4 मीटर, आणि बी जो आलेला आहे तो 8 मीटर आहे. ओके, दोन्ही डायग्राम समजल्या. सिम्पली सपोर्टेड BMD काढली, आणि त्यालाच मी म्हंटलो म्यू डायग्राम. त्यालाच मी काय म्हणतो, म्यू डायग्राम म्हणतो. सिम्पली सपोर्टेड BMD आपल्याला ड्रॉ करायची. 640 सगळ्यांचं उत्तर आलं असेल. तुमच्या माहितीसाठी जो नवीन ही व्हिडिओ पाहतोय मित्रा, तुला मॅक्झिमम सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, WAB/L जर इसेंट्रिक असेल तर, आणि पॅराबोलिक असेल तर WL²/8 सिम्पली सपोर्टेड साठी. इथं फिक्सेड मुवमेंटला कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण काय करतोय, सिम्पली सपोर्टेडचा विषय घेतोय, तर सिम्पली सपोर्टेड साठी आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट माहिती पाहिजे, स्टँडर्ड फॉर्म्युला. ओके, मग आता जेव्हा मी हे केल्यानंतर सेकंड स्टेप मध्ये मला काय करायचंय, स्टेप नंबर 2 मला काय करायचंय, फाइंड एरिया अँड CG ऑफ ए, फाइंड एरिया अँड CG ऑफ ए
म्यू डायग्राम. म्यू डायग्रामचा एरिया आणि सीजी फाइंड आउट करायचा आहे. मग म्यू डायग्रामचा एरिया, मग याचा एरिया येतो A1, याचा सीजी येतो X1, याचा एरिया येतो A2, याचा सीजी येतो X2. आता एरिया मला सांगा, पहिली डायग्राम कशी आहे? पॅराबोलिक. आणि पॅराबोलिकचा एरिया, पॅराबोलाचा एरिया आपण इयत्ता 10वीला शिकलोय, इयत्ता 9वीला शिकलोय. जर फर्स्ट इयर झाला असेल इंजिनिअरिंगचं, 12वी वाले ते पण शिकले, डिप्लोमा वाले पण फर्स्ट इयरला शिकले. पॅराबोलाचा एरिया काय येतो? 2/3. बोला, 2/3 बेस इंटू हाईट. काय एरिया येतो? 2/3 बेस इंटू हाईट. मग A1 मी इथे लिहितो 2/3 बेस इंटू हाईट. मग मला सांगा बेस किती माझा? 12. हाईट किती माझी? 540. अँड माय आन्सर विल बी A1 विल बी, आन्सर काय येईल करा बघा. लेक्चर बघताना नुसतं बसायचं नाहीये, कॅल्सी हातात घ्यायचंय. ऍटलिस्ट आपला कॅल्सीवर हात बसला पाहिजे, नाही तर बटन झापडत नाही. 2च्या ऐवजी 4 दाबला जातो. 2/3 इंटू 12 इंटू 540. माझं उत्तर आलं 4320 मीटर. आता याचं हे काय येणार आहे? किलो न्यूटन मीटर स्क्वेअर. याचं युनिट काय येणार आहे? किलो न्यूटन मीटर स्क्वेअर. आणि मित्रांनो, एक्स बार सीजी आपल्याला काढायचा असेल तर नेहमी लक्षात ठेवा, 3 मुवमेंट थेरम मध्ये सपोर्ट कोणत्याही एका सपोर्ट पासून, मग दोनच म्हणजे इकडं एंड सपोर्ट, कोणत्याही एका एंड सपोर्ट पासून त्या डायग्रामचा सीजी कितीवर आहे. जर ती पहिली डायग्राम असेल तर तिच्या जवळचा एंड सपोर्ट कोणता आहे? हा वाला. मग याच्यापासून तो सीजी कितीवर आहे तो बघायचा. आणि दुसरी डायग्राम आहे तर तिचा जवळचा एंड सपोर्ट कोणता आहे? हा वाला. तर याच्यापासून सीजी आपल्याला काढावा लागतो. नेहमी लक्षात घ्या, तर आणि तरच तुमचं उत्तर बरोबर येईल. सीजी आपल्याला कोणत्याही जवळच्या एंड सपोर्ट पासून काढायचा असतो. 3 डायग्राम असतील तर शेवटच्या 2 डायग्रामचा शेवटच्या 2 सपोर्ट पासून काढायचा, आणि मधल्या डायग्रामचा तुमची चॉईस राहते, तुम्ही लेफ्ट पासून काढा किंवा राईट पासून काढा. लक्ष द्या. आता मग मी याचा सीजी, आता बघा पॅराबोलाचा सीजी कितीवर येतो? समजा इथे कुठेतरी पॅराबोलाचा सीजी इथं कुठेतरी येईल X1, आणि ह्या ट्रायंगलचा सीजी ह्या साइड वरून इथे कुठेतरी येईल X2. ओके. आता भरपूर पोरांना ह्या इसेंट्रिक ट्रायंगलच्या सीजी मध्ये प्रॉब्लेम असतं, आणि भरपूर पोरं चुकून आले. याला मी लिहून देतो तुम्हाला. याचा सीजी हा भरपूर जण चुकून आले. लक्ष द्या, याचा परफेक्ट सीजी काय? आता याचा तर सोपा आहे. पॅराबोलाचा X1 काय तो L/2 येणार. L किती आपला? 12. 12 डिवाइड बाय 2 म्हणजे 6 मीटर. आता मी इथे A2 काढतो. ट्रायंगलचा एरिया काय येईल? 1/2 बेस इंटू हाईट. मग 1/2 इंटू बेस किती आपला? परत एकदा 12, आणि हाईट किती आपली? परत एकदा 640. मला उत्तर सांगा A2 चं किती आलं? A2 चं उत्तर सांगा. A2 चं उत्तर किती आलं? 3840 आलं. किती आलं? 3840 किलो न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर. हे A2 चं उत्तर आलं. आता मला काय काढायचं आहे? X2 काढायचं आहे. मग आता लक्ष द्या, ट्रायंगलचा ह्या साइड वरून X2 कितीवर येतो? ह्या साइड वरून X2 कितीवर येतो? तर जेव्हा ही साइड असते ती B जवळ असते, तर ह्या साइड वरून त्याचा सीजी हा L+B/3 वर येतो. कितीवर येतो? X2 इज इक्वल टू L+B/3. भरपूर जणांचं कन्फ्युजन असतं. जर ह्या साइडनी काढला तर L+ त्याच्या जवळची बाजू L+A/3 वर येतो. आपण सपोर्ट पासून काढतोय, राईट हँड पासून काढतोय, तर L+B/3 वर येणार. लेंथ आपल्याला माहिती आहे 12, बी ची व्हॅल्यू मला माहिती आहे 8 डिवायडेड बाय 3. भरपूर जण हे एक्झाम मध्ये चुकले असणार, तर त्यांनी आता लक्ष द्या. झालं गेलं जाऊ द्या. इथं जर चुकला आणि 3 मुवमेंट थेरमनी सॉल्व्ह करता इथंच जर चुकला तर तुम्हाला 0 मार्क भेटतील. तुम्हाला पुढे मार्कच भेटणार नाही. मार्कांची आशा ठेवू नका. खूपच दया आली तर 1-2 मार्क ते देतात. मीटर, इथं पण मीटर. हा आला X1 आणि X2. ओके. आता X1 आणि X2 आल्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचंय बघा. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय? 3 मुवमेंट थेरम किंवा क्लॅप्रियॉन्स थेरम याचा रूल आहे. जर एखादा सपोर्ट आपला फिक्स असला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? डमी स्पॅन अझ्युम करावा लागतो. काय करावा लागतो? डमी स्पॅन अझ्युम करावा लागतो. म्हणजे इथून मी काय करेल? इकडे एक डमी स्पॅन अझ्युम करेल ज्याचं सगळं 0 राहील. A0, छोटा A0, X0 आणि L0. फक्त डमी स्पॅन. बघा लक्ष द्या. एक डमी स्पॅन अझ्युम करेल ज्याचं सगळं 0 राहील. A0 राहील, X0 राहील, L0 राहील.
फक्त माझ्या सोल्युशनसाठी, माझ्या सिम्प्लिसिटीसाठी क्लॅप्रियॉन्स नावाच्या माणसाने आपल्याला एक प्रोव्हिजन दिली की जर तुमचा सपोर्ट फिक्स असेल तर फिक्स सपोर्टला 3 रिएक्शन येतात. आपल्याला त्याला डिटर्मिनेट करण्यासाठी, तिथं सॉल्व्ह करण्यासाठी एक डमी स्पॅन अज्युम करायचा ज्याचं सगळं 0 राहील, पण क्लॅप्रियॉन्स थेरम वापरताना तो फार महत्वाचा राहील डमी स्पॅन. आणि क्लॅप्रियॉन्स थेरमचं मी शिकवताना तुम्हाला सांगेलच रूल. आता हे फक्त आपण सोल्युशन करतोय. क्लॅप्रियॉन्स थेरमचा रूल काय, तो क्लॅप्रियॉन्स थेरम आपण कोणत्याही 3च सपोर्टला यूज करू शकतो, कारण की नावच आहे 3 मोमेंट्स थेरम. म्हणजे सर्वात पहिले मी A0 A B ला करेल, त्याच्यानंतर क्लॅप्रियॉन्स थेरम मी अप्लाय A B C ला करेल, कोणत्याही 3 सपोर्टला. त्याचं नावच आहे 3 मोमेंट थेरम. ओके, मग पहिले मी A0 A B ला क्लॅप्रियॉन्स थेरम अप्लाय करतो, नंतर मी A B C ला क्लॅप्रियॉन्स थेरम अप्लाय करतो आणि उत्तर बघतो काय येते. बघा, लक्ष द्या, लक्ष द्या. आता इकडे रिक्वायर्ड डाटा मी फाइंड आउट करून घेतला. आता थर्ड याच्यात माझं राहिलं काय, फक्त थर्ड याच्यात माझं राहिलं काय, आता संपलाय विषय. आता तिसरं आपलं काय असणार आहे, यूज 3 मोमेंट थिअरम. यूज 3 मोमेंट थिअरम. मग 3 मोमेंट थिअरम आपला कोणत्याही 3 सपोर्टला यूज होतो. मग पहिले मी लिहितो फॉर A0 A B, A0 A B साठी मग काय आपला 3 मोमेंट थिअरम, M A0 L0 प्लस MA L0 L1 प्लस MB L1 इज इक्वल टू मायनस 6 A1 X1 अपॉन L1, सॉरी A0 X0 अपॉन L0 प्लस 6 A1 X1 अपॉन L1. हा कसा आला, काय आला, हे आपण डिटेल लेक्चर मध्ये शिकणार आहे. जेव्हा 3 मोमेंट जर आपला तो टॉसच्या सिलेबसला असेल तर टॉसचं लेक्चर आपण फ्री ऑफ कॉस्ट ठेवलं युट्यूबवर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये, आणि आपल्या वेबसाईटवर ते लाईव्ह फॉर्मॅट मध्ये तुम्हाला भेटेल, तर तिथे आपण शिकणारच आहे. आता सध्या फक्त आपण याचं सोल्युशन काढतोय आपल्या क्वेश्चन पेपरचं. तर मग आता बघा, जर माझं डमी स्पॅनचं सगळं 0 असणार आहे, डमी स्पॅनचं सगळं 0 असणार आहे, तर ही टर्म माझी 0 होणार. ओके, ही टर्म माझी 0 होणार, त्याच्यानंतर ही सगळी टर्म माझी 0 होणार. मग माझ्याकडे उरेल काय, लक्ष द्या, माझ्याकडे उरेल काय, हे सगळं 0 झाल्यावर MA मला माहिती नाहीये, MA इंटू L1 किती माझा 12 MA इंटू 12 प्लस MB इंटू 12 इज इक्वल टू मायनस 6 इंटू, हे सगळं 0 झालं, 6 इंटू काय येईल A1 किती माझा 43 20 इंटू X1 किती माझा 6 डिवायडेड बाय 12. करा याचं कॅल्क्युलेट. 12 MA प्लस 12 MB इज इक्वल टू, मायनस मध्ये किती उत्तर आलं, करा कॅल्क्युलेट, कॅल्सीवर करा कॅल्क्युलेट पटकन. 6 इंटू 43 20 इंटू 6 डिवायडेड बाय 12, काय उत्तर येईल 12960 मायनस 12960. याला इक्वेशन 1 नाव देतो मी, याला इक्वेशन काय दिलं, 1 नाव दिलं. ओके, सॉरी, इथे काय येईल प्लस क्लॅप्रियॉन्स थेरम आपला थोडासा चुकला, MA0 L0 प्लस 2MA L0 L1 प्लस MB L2. बघा, सिली मिस्टेक करायची नाही, इथं आपली झाली, इथं 2 राहिला आपला. ओके, क्लॅप्रियॉन्स थेरमच असा आहे, तो जसल्या तसा आपला पार्ट पाहिजे. ओके, आता आपलं सगळं बरोबर आहे. मग 2MB म्हणजे काय, इथं 12 दुने 24 MB, काय येणार तुमचं 24 MB. MB 24 नाही येणार पोरांनो, MA 24 येईल, MA 24 येईल, आणि MB तुमचा 12च राहील, कारण की हा MA ला लागलाय ना 2 इंटू L1 आपला किती 12 आणि हा 2. ओके, त्याच्यानंतर MB L1च आहे, म्हणजे MB 12च आहे, आणि 2 इंटू 12 12 दुने किती होतात 24, म्हणजे 24 MA प्लस 12 MB इज इक्वल टू मायनस 12960. इट इज अवर फर्स्ट इक्वेशन. इथपर्यंत कळालं का मला सांगा. हा क्लॅप्रियॉन्स थेरम आहे, तो कसा आला काय आला हे आपण डिटेल मध्ये शिकूच. आता सध्या व्हिडिओ सोल्युशन मध्ये तो आपला पार्ट पाहिजे, आणि कसं व्हॅल्यू पुट करायच्या तो आपला पर्पज आहे इथं, हे कळालं का मला सांगा. फर्स्ट इक्वेशन मध्ये काय प्रॉब्लेम आहे का सांगा. फर्स्ट इक्वेशन मध्ये काय प्रॉब्लेम आहे का, ठीक आहे.
आता फर्स्ट इक्वेशन झाल्यानंतर आपण नेक्स्ट इक्वेशन काढू. नेक्स्ट आता फॉर्म्युला कोणासाठी यूज करायचा आपल्याला? फॉर्म्युला यूज करायचा आहे नेक्स्ट 3 सपोर्ट साठी. पुढच्या 3 सपोर्ट साठी फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग नेक्स्ट 3 सपोर्ट कोणते? मग इथं मी लिहिणार फॉर ए बी सी. पहिले आपण कायसाठी यूज केला? A0 AB. आता कायसाठी यूज करणार? ABC. मग फॉर्म्युला काय येईल? MAL1 प्लस 2MB L1 प्लस L2 प्लस MCL2 इज इक्वल टू मायनस ब्रॅकेट मध्ये 6A1X1 अपॉन L1 प्लस 6A2X2 अपॉन L2. ओके, ठीक आहे. आता लक्ष द्या. आता आपल्याकडे काय करायचं? आपल्याला काय करायचं? आता फक्त याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे आहे. काय करायचे आहे? व्हॅल्यूज पुट करायचे आहे. लक्ष द्या. आता लक्ष द्या. आता मी फक्त याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करतो. बघा काय काय दिलं. आता एम ए तर आपल्याला माहिती नाहीये, एम ए आपल्याला माहिती नाही, पण L1 आपल्याला माहिती आहे. L1 किती आहे? 12 प्लस 2MB पण आपल्याला माहिती नाहीये. L1 प्लस L2 12 प्लस 12. ओके, प्लस MC. आता लक्ष द्या, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जर तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल तर तुमच्या टिल दी डेथ मरेपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवायची की सिम्पली सपोर्टेड एंडला मित्रा मुवमेंटची व्हॅल्यू काय असते? 0. इथं ठेवायची. इथल्या गोष्टी निघून जाता इथं ठेवायची. ओके, समजलं असेल. इथं डोक्यात ठेवायची आपल्याला गोष्ट काय? सिम्पली सपोर्टेड एंडला मुवमेंटची व्हॅल्यू काय असते मित्रा? 0 असते. नसल कळत तर सॉम मध्ये आपण ते शिकणार आहे. सॉम मध्ये मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेल. म्हणजे इथं सी ची व्हॅल्यू काय झाली? 0. सी माझा काय आहे? सिम्पली सपोर्टेड एंड आहे. सी काय माझा? सिम्पली सपोर्टेड एंड आहे. म्हणजे मी तो घेतच नाही. इथं 0 लिहिलं इज इक्वल टू मायनस 6. A1 किती आलाय तुमचा? A1 किती आलाय? 4320 इंटू X1 किती आलाय तुमचा? 6 डिवाइडेड बाय L1 किती आहे? 12 प्लस 6 इंटू A2 किती आलाय तुमचा? 3840 इंटू X2 किती आलाय तुमचा? 6.67 डिवाइडेड बाय L2 किती आलाय तुमचा? 12. चला कॅल्क्युलेट करा. सेकंड इक्वेशन मला सांगा पटकन. सेकंड इक्वेशन सांगा. सेकंड इक्वेशन तुमचं आहे 12MA प्लस आता 12 आणि 12 24. 24 दुने किती होतात? 48. 24 दुने किती होतात तुमचे? 48. म्हणजे किती होणार ते? 48 MB आणि MC तर 0च आहे. मायनस आता या दोघांची टोटल करा मल्टिप्लिकेशन करून पटकन. 6 इंटू 4320 इंटू 6 डिवाइडेड बाय 12 प्लस 6 इंटू 3840 इंटू 6.67 डिवाइडेड बाय 12. तुमचा आन्सर 25766. चेक करा व्यवस्थित. 43 हे बरोबर आहे. A1 आपला चेक करा. A1 आणि A2 चेक करा. A1 आपला 4320 आहे. ओके, सोल्युशन मध्ये A1 ची व्हॅल्यू चेंज झाली मित्रांनो, तेवढी फक्त करेक्ट करून घ्या. सोल्युशन मध्ये A1 ची व्हॅल्यू चेंज झाली आहे तेवढी फक्त करेक्ट करून घ्या. आपण A1 ची व्हॅल्यू काय घेतली आहे? 2/3 बेस इंटू हाईट घेतली ना. 2/3 इंटू बेस किती आपला? 12 आणि हाईट किती आपली? ती 540 आलेली होती. आपली पहिल्या पॅराबोलाची हाईट किती आली होती? 540. म्हणजे आपला A1 4320 आहे आणि A2 तुमचा 3840 आहे. सोल्युशन मध्ये फक्त ते बाय मिस्टेक माझ्याकडून A1 आणि A2 चेंज झालेला आहे, तेवढा फक्त तुम्ही करेक्ट करून घेणार. ओके, ठीक आहे. लक्ष द्या, काय हरकत नाही, होऊ शकतं. A1 आणि A2 शफल झालेला आहे. तर इथे मी व्हिडिओ सोल्युशन मध्ये तुम्हाला बरोबर आहे तुमच्या समोर कॅल्क्युलेट करतोय, बरोबर करतोय. बघा लक्ष द्या. आता 6 इंटू 4320 इंटू 6 डिवाइडेड बाय 12 प्लस 6 इंटू 3840 इंटू 6.67 डिवाइडेड बाय 12. म्हणजे युअर आन्सर विल बी 25766.4. 25766.4.
4 तेवढा फक्त मित्रांनो हा A1 हा A1 आणि हा A2 माझ्याकडून शफल झालाय. आय एम सॉरी फॉर दॅट. जे सोल्युशन तुम्हाला अवेलेबल होईल, जे आपल्या वेबसाईटवर सोल्युशन होईल ते करेक्ट सोल्युशन असणार आहे. आपल्या ऍपवर जे अपलोड होणार आहे सोल्युशन, आपल्या वेबसाईटवर जे अपलोड होणार आहे ते करेक्ट सोल्युशन असेल. आणि व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी करेक्टच सांगितलं. पण याच्या अगोदर जे सोल्युशन भेटले थोडासा A1 आणि A2 शफल झालाय. फक्त आन्सर सगळं व्यवस्थित आहे. A1 पण तोच आहे, A2 पण तोच आहे, फक्त लिहिताना शफल झालाय. तेवढा तुम्ही करेक्ट करून घ्या आपल्या नोट्स मध्ये. आणि नसल तर अपडेटेड नोट्स तुम्हाला पाहिजे असतील याच्या सोल्युशनच्या तर आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा. तिथे तुम्हाला नक्कीच अपडेटेड नोट्स भेटतील. ठीक आहे, काय हरकत नाही. हे आपलं फायनल उत्तर आहे. परत एकदा क्रॉस चेक करून घ्या. 6 into 4320 into 6 divided by 12 plus 6 into 3840 into 6.67 divided by 12. Your answer will be 25766.4. 25766.4. ओके, मायन्यूट फरक येतो पण तेवढा पण यायला नको. म्हणजे नाउ वी हॅव टू इक्वेशन, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. आता आपल्याला काय करायचंय, सिंपल. नाउ बाय युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड MA अँड MB. आता कॅल्क्युलेटर यूज करायचंय. कॅल्सी मध्ये 2 इक्वेशन 2 अननोन करायचे आणि MA आणि MB आपल्याला फाइंड आउट करायचे. तर तुमच्या कॅल्सी मध्ये 2 इक्वेशन 2 अननोन असतील बघा, चेक करा. इक्वेशन मोड असेल तुमच्याकडे. टू अननोन आहे आपले, 2 प्रेस करा आणि व्हॅल्यू टाका पहिल्या इक्वेशनची. 24 12 आणि मायनस 12960 आणि सेकंड आपली व्हॅल्यू आहे 12 48 आणि मायनस 25 766.4. ओके, कॅल्सी मध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर तुमचा आन्सर येतं -380. म्हणजे तुमचा MA येतो -310.4 किलो न्यूटन डॉट मीटर आणि MB तुमचा येतो -459.2 किलो न्यूटन डॉट मीटर. बघा या व्हॅल्यू तुमच्या येत आहे का बघा. मी अजून एका वेगळ्या कॅल्सीवर चेक करून बघतो, उत्तर आपलं चुकायला नको. ओके, एक नॉर्मल आपलं हे 991EX वाला होतं. हे नॉर्मल कॅल्सीवर मी 2 कॅल्सीवर चेक करून बघतो, MS वर पण चेक करून बघतो, काय हरकत नाही. आपला एंड काय पाहिजे, उत्तर आपलं बरोबर पाहिजे. 2 अननोन. A1 ची व्हॅल्यू किती आहे 24, B1 ची किती आहे 12 मायनस 12960, इकडे किती आहे 12 48 मायनस 25766.4. बरोबर आहे बघा. 310 उत्तर आलेलं आहे आणि 559.2 आले. 310 आणि 559.2. दिस इज युअर फायनल मुवमेंट्स. या तुमच्या काय आल्या, फायनल मुवमेंट्स आल्या. या तुमच्या काय आल्या, फायनल मुवमेंट्स आल्या. आता इथं आपलं संपत नाही मित्रांनो, आपल्याला अनालाइज करायला लावलेलं आहे. आत्ताशी आपण मुवमेंट काढल्या, याच्यावरून फक्त BMD काढू शकतो. आपल्याला SFD पण ड्रॉ करायची आहे. तेव्हाच आपला क्वेश्चन कंप्लीट होईल. पण एक्झाम्पलचं वेटेज काय, एक्झाम्पलचं वेटेज तुमचं फक्त 8 मार्काचं आहे. तर 8 मार्कासाठी इनफ आहे BMD ड्रॉ करणं. पण तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही SFD पण करा, चांगलंच आहे. अर्धा 1 मार्क जो कट होणार आहे तुमचा तो होणार नाही. ओके, अनालाइज करायला लावलं म्हणजे पूर्णच अनालाइज करायचं. SFD आणि BMD दोघे ड्रॉ करायचे. बघा लक्ष द्या. आता मी काय करतो, बीम ड्रॉ करून घेतो आणि त्याच्यावर सगळ्या जे काय माझ्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत त्या देतो. इथे RC येणार, इथे RB येणार आपल्याला माहिती नाहीये, इथे RA येणार आपल्याला माहिती नाहीये. मुवमेंट आपली आलेली आहे 310.4 किलो न्यूटन मीटर मायनस आलेली आहे. आणि दुसरी पण मुवमेंट आपली काय आलेली आहे, मायनस आलेली आहे. म्हणजे ही पण आपल्याला अशीच द्यावं लागेल 459.2 किलो न्यूटन डॉट मीटर. आणि सिमिलरली ही आपल्याला अशी द्यावं लागेल. इकडे मुवमेंट 0 आहे C पॉइंटला. इथे आपली UDL आहे 30 किलो न्यूटन पर मीटरची.
इथे आपला पॉइंट लोड आहे 240 किलो न्यूटनचा. इथून एवढं डिस्टन्स किती आपलं 4 मीटर आहे. इथून एवढं डिस्टन्स आपलं 8 मीटर आहे आणि इथून एवढं डिस्टन्स आपलं 12 मीटर आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे. लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचंय पोरांनो, आता आपल्याला रिएक्शन्स फाइंड आउट करायचे. आपल्याला काय करायचंय, रिएक्शन्स फाइंड आउट करायचे. मग रिएक्शन फाइंड आउट करताना एक तर तुम्ही त्या बीमला तोडून घ्या आणि इक्विलिब्रियम इक्वेशन यूज करा, नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, काय हरकत नाही. बघा लक्ष द्या. आता मी काय करतो, बीमला तोडून घेतो. पहिले हा एवढा बीम घेतो, याला B1 नाव देतो, इथं RB1 म्हणतो. इथे मी RA घेतो. इकडे ही माझी मुवमेंट आलेली आहे 310.4 किलो न्यूटन मीटर. इथे माझी युडीएल आहे 30 किलो न्यूटन पर मीटरची. त्याच्यानंतर हे टोटल डिस्टन्स माझं 12 मीटर आहे. ओके, मग आता इथे मी काय करेल, आता समेशन ऑफ मुवमेंट ऍट ए घेईल. ओके, या ए पॉइंटला उभं राहील आणि ह्या साईडला बघेल, राईट साईडला बघेल. समेशन ऑफ मुवमेंट ऍट ए इज इक्वल टू 0. राईट साईडला अँटी क्लॉकवाईज काय जातो, पॉझिटिव्ह. म्हणजे RB1 इंटू 12 मायनस 30 इंटू 12 इंटू 12/2. आणि हा माझ्या मागून येऊन असा पुढे गेल्यानंतर हा पण मला अँटी क्लॉकवाईज दिसतो. म्हणजे हा पण काय येईल, प्लस 310.4 इज इक्वल टू 0. म्हणजे इथून मला RB1 चा आन्सर भेटेल. सांगा RB1 चा आन्सर काय आलं, सांगा RB1 चा आन्सर काय आलं. तुम्ही प्लस मायनस तुमच्या हिशोबाने घेऊ शकता पोरांनो, प्लस मायनसचं काय हरकत नाही. जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज जर प्लस घेतला, बघा राईट साईडला अँटी क्लॉकवाईज जर प्लस घेतला, तुम्ही राईट साईडला अँटी क्लॉकवाईज मायनस घेऊ शकता. मी पहिलेच तुम्हाला सांगितलंय क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज प्लस मायनस तुमचं प्लेग्राऊंड आहे. क्वेश्चनच्या स्टार्टिंगला रूल सेट करायचे, एंड पर्यंत तेच ठेवायचे. तुमचं लुकआउट आहे, तुमची पद्धत आहे, तुम्ही कोणत्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने जसं घेतलं तसं आन्सर आपलं सेमच येणार आहे. लक्ष द्या. 30 गुणिले 12 गुणिले 6 हे तिकडे जाऊन प्लस होईल, मायनस 310.4 डिवायडेड बाय 12. 154.13 तुमचं उत्तर यायला पाहिजे RB1 चं. 154.13 किलो न्यूटन. बघा तिथे आपली MA आणि MB चुकलेली आहे, कारण की आपण एरिया वेगळा घेतलाय सोल्युशन मध्ये. अपडेटेड सोल्युशन तुम्हाला आपल्या ऍप वर भेटेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल आणि आपल्या वेबसाईट वर पण भेटेल, ते तुम्ही चेक करा. आता मी तुमच्या समोर करतो. इथे RB काय घेतला, मी प्लस घेतला अँटी क्लॉकवाईज, 30 मी मायनस घेतला आणि हा परत प्लस घेतला. माझा आन्सर 154 आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. हेच करतोय मी आता. समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0 म्हणजे RA प्लस RB1 इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड लोड 30 गुणिले 12, 12 त्रिक 36, 360. मग याच्यामध्ये व्हॅल्यू टाका, तुम्हाला RA ची व्हॅल्यू भेटेल. RA इज इक्वल टू 360 मायनस 154.13. युअर आन्सर विल बी 205.87. 205.87 किलो न्यूटन. तुमच्याकडे RA आला, तुमच्याकडे RB आला. RA आणि RB दोघं पण तुमच्याकडे आले. ओके, म्हणजे RA तुमचा काय आला, इथे रिएक्शन ऍट ए तुमची काय आली, रिएक्शन ऍट ए तुमची काय आली 205.87 किलो न्यूटन. आणि लगेचच आपलं प्रूव्ह होईल आपल्याला की SFD जर आपली बरोबर येत असेल म्हणजेच आपल्या रिएक्शन पण काय बरोबर आहे. चला लक्ष द्या. बघा आता हे झालं. आता मी इकडचा बीम घेतो, इथे मी B2 घेतो, इथे C घेतो, RC आणि RB2. इथे माझा 240 किलो न्यूटनचा लोड आहे, त्याचं इकडून डिस्टन्स 4 मीटर आहे, इकडे 8 मीटर आहे. ओके, परत एकदा मी काय घेणार, B2 ला मुवमेंट घेणार, राईट साईडला बघणार. समेशन ऑफ मुवमेंट ऍट RB2 इज इक्वल टू 0. काय दिसतंय मला, राईट साईडला क्लॉकवाईज निगेटिव्ह मायनस 240. आणि इथं माझी एक मुवमेंट मला राहिली ना, मुवमेंट काय माझी इथं ही मुवमेंट राहिली ना, ही मुवमेंट काय इथे मुवमेंट काय ही वाली येईल ना. आता सॉरी, आपण इथे मुवमेंट पण नाही घेतली ना पोरांनो, ही एक मुवमेंट राहिली ना आपली इथली, इथे मुवमेंट पण राहिली ना एक. RB1 ला आपली एक मुवमेंट आहे ना इथे, बघा ही वाली मुवमेंट आहे ना, ही अशी मुवमेंट घ्यावं लागेल ना आपल्याला. किती ती 400
459.2 459.2 ही मुवमेंट राहिली आपली, म्हणजे इथं करेक्शन राहील, ही मुवमेंट राहिली आपली. बघा अशा सिली मिस्टेक होऊ शकतात. मी पण माणूस आहे, तुम्ही पण माणूस आहे, पण मेथड आपली कधी चुकणार नाही. 459.2 459.2 राहिली. ओके, ती पण अशीच चालली आहे. म्हणजे मी राईट साइडला अँटी क्लॉकवाईज काय घेतोय, पॉझिटिव्ह, म्हणजे 310.4. बघा आता हे 310 तुमचं आन्सर निगेटिव्ह आलंय. मग तुम्ही म्हणणार सर निगेटिव्हच घ्यायचं का? ते इथं अप्लाय नाही होणार. तुम्ही क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजला काय डिसाईड केलेलं आहे, पॉझिटिव्ह डिसाईड केलंय का निगेटिव्ह डिसाईड केलंय, ते तुमचं इथे अप्लाय होईल. मी राईट साइडला अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेतोय, तुमची मर्जी, तुम्ही काही घेऊ शकता, इथे लिहून घ्या फक्त. ओके, राईट साइडला अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेतोय, म्हणजे हा अँटी क्लॉकवाईज माझा काय येईल, 310.4 प्लस मायनस 30 गुणिले 12 गुणिले 6 12/2 येईल, आणि परत एकदा प्लस आरबी. बघा आता प्लस परत राईट साइडला अँटी क्लॉकवाईज RB1 × 12 आणि परत एकदा प्लस 459.2 इज इक्वल टू 0. आता करा, आता तुमचा RB1 चं उत्तर काय आलं बघा, लक्ष द्या. हा तिकडे जाऊन मायनस होईल, मायनस 310.4 प्लस 30 गुणिले 12 गुणिले 6 किती होता, 2160. हा मायनसचा प्लस झाला बरोबर चिन्हाच्या त्या साईडला गेल्यावर, आणि हा 400 परत मायनस झाला, 459.2 डिवायडेड बाय 12 झालं. म्हणजे RB1 चं तुमचं उत्तर किती आलं चेक करा. RB1 चा आन्सर चेक करा, -310 प्लस 2160 मायनस 459.2 डिवायडेड बाय 12. ओके, तुमचा आन्सर 115.9 आलं बघा, 115.9 किलो न्यूटन आलं. 115.9 तुमचा RB1 आला. ओके, 115.9 तुमचा RB1 आला. व्यवस्थित चेक करा. -310.4 प्लस 2160 मायनस 459.2 डिवायडेड बाय 12. तुमचा आन्सर आला 115.86 म्हणजे 115.9. आणि तेच जर तुम्ही RA काढायचा प्रयत्न केला तर RA ला काय येईल, समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0, आणि RA ची व्हॅल्यू तुमची येईल टोटल लोड मधून. तुम्हाला काय करावं लागेल, टोटल लोड 30 गुणिले 12 मायनस 115.9 किती येईल ते तुमचं 244.1 किलो न्यूटन. 244.1 किलो न्यूटन. ओके, 244.1 किलो न्यूटन बरोबर आलंय का चेक करा. RA तुमचा बरोबर आलाय का चेक करा. 244.1 किलो न्यूटन. RA प्लस RB तुम्ही इथे करू शकता, बरोबर आलंय. ठीक आहे, लक्ष द्या. आता नेक्स्ट, आता मी नेक्स्ट बीम घेतला. नेक्स्ट बीम वर सुद्धा मला त्या मुवमेंट आहे, त्या मुवमेंट मला लिहावं लागतील. लक्ष द्या इकडे. लक्ष द्या. आता इथे पण सी पॉइंटला तर मुवमेंट नाहीये. इथली मुवमेंट मी दिली किती, ती 459.2 ही वाली मुवमेंट तर मी दिली. सी ला मुवमेंटची व्हॅल्यू 0 आहे. आता बघा, ह्या पॉइंटला अशी मुवमेंट जाते, अशी मुवमेंट जाते, ही अशी गोल जाते, म्हणजे ती माझ्या तोंडासमोरून म्हणजे अशी जाईल आणि अशी काय येईल, म्हणजे राईट साइडला परत एकदा ती कशी येईल, क्लॉकवाईज येईल. राईट साइडला क्लॉकवाईज, राईट साइडला क्लॉकवाईज काय घेतो मी, निगेटिव्ह घेतो, 459.2 बरोबर. परत एकदा राईट साइडला क्लॉकवाईज 240 गुणिले मला काय घ्यावं लागेल 4 मायनस 459.2. बघा, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह, राईट का लेफ्ट हे तुमचं प्लेग्राऊंड, हे तुम्ही ठरवा. उत्तर तुमचं सेमच येणार आहे. जर उत्तर चुकत असेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला समजून सांगेल. काय अवघड नाही त्याच्यामध्ये, उगाच कन्फ्युज व्हायचं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला काय करावं लागेल, लक्ष द्या. नेक्स्ट आपल्याला आता काय करावं लागेल, आता उरला काय, आरसी उरला ना. राईट साइडला कसं चाललाय तो, राईट साइडला अँटी क्लॉकवाईज चाललाय. राईट साइडला अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, आरसी इंटू टोटल डिस्टन्स माझं किती आहे, टोटल डिस्टन्स आहे माझं 12 इज इक्वल टू 0. ओके,
ही मुवमेंट झाली, हा फोर्स झाला, हा फोर्स झाला, म्हणजे आरसी ची व्हॅल्यू तुमची काय आली चेक करा. आरसी ची व्हॅल्यू चेक करा कॅल्क्युलेटरवर. आरसी ची व्हॅल्यू चेक करा. हा तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होईल, 240 गुणिले 4 आणि हा पण पॉझिटिव्ह होईल, 459.2 डिवायडेड बाय 12. ओके, 118.26 आला का चेक करा. 118.26 आला का तुमचा आरसी. 118.26 किलो न्यूटन. ओके, सोल्युशन मध्ये आणि याच्यामध्ये पॉइंटचा फरक येऊ शकतो, पण प्रत्येक कॅल्सी मध्ये कॅलिब्रेशन वेगळं असतं. प्रत्येक कॅल्सी मध्ये थोडाफार मायन्यूट फरक येतो, एकदमच फरक नाही यायला पाहिजे. ओके, म्हणजे तुमचा आरसी निघाला. ओके, आता तुम्हाला RB2 काढायचंय, मग समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. काय करणार तुम्ही Fy मध्ये RB2 प्लस RC इज इक्वल टू 240 किलो न्यूटन. मग RB2 तुमचा काय येईल, RC ची व्हॅल्यू 240 मधून मायनस करा, 240 वजा आन्सर. तुमचा आन्सर आलं 121.73. 121.73 किलो न्यूटन. परत एकदा सांगतोय, तुमच्या कॅल्सीनुसार, तुमच्या कॅल्क्युलेटर नुसार व्हॅल्यूज थोड्याफार इकडं तिकडं होऊ शकतात, कारण की प्रत्येक कॅल्सीचं कॅलिब्रेशन वेगळं असतं. ओके, त्याच्यामुळे आपल्याला 0.5 किलो न्यूटन पर्यंत आपल्याला फ्रीडम असते एक्झामला, टेन्शन नाही घ्यायचं, पूर्ण मार्क निकट होता आपले. ओके, RB2 आला, RB1 आला, RA आला, RC आला. आता आपल्याला फायनल RB काढायचं आहे. फायनल RB म्हणजे RB1 प्लस RB2. RB1 प्लस RB2 करा. मग RB1 किती आहे, 221.73 प्लस 121.73 प्लस RB1 तुमचं किती आहे, 115.9. किती उत्तर आलं, 237.63. 237.63 किलो न्यूटन. हा तुमचा फायनल RB ची व्हॅल्यू आली. फायनल RB आला, फायनल RC आला आणि फायनल RA आला. तुमचा RB किती आला, 237.63. ओके, ठीक आहे. चला, RA आणि RB आपलं आलेलं आहे. आता आपल्याला फायनली काय करायचंय, आपल्याला SFD आणि BMD ड्रॉ करायची. पूर्ण बीमचं सगळं आपलं सॉल्व्ह झालेलं आहे. आता आपल्याला फक्त काय राहिलंय, अनालाइज मध्ये SFD आणि BMD ड्रॉ करायची. मग लास्टला आपण काय करणार, सगळ्या व्हॅल्यूज बीम वर देणार आणि SFD आणि BMD ड्रॉ करणार. ओके, आता इथं देऊन घ्या बघा, हाच बीम आहे, यालाच मी कंटिन्यू करतो किंवा तुम्हाला सेपरेट काढतो. इथं लक्ष द्या, सेपरेट आपल्याला SFD BMD ड्रॉ करायची आहे. RA आणि RB आलेलं आहे, लक्ष द्या आता. किंवा इथेच मी लिहितो, चला इथेच करू, आपण इथेच सॉल्व्ह करू. याच बीमचे प्रोजेक्शन खाली घेऊ, सगळ्या व्हॅल्यूज देऊ इथं आपण. मुवमेंट ऍट बी तुमची मायनस आलेली, किती आली ती, 459.2. त्याच्यानंतर ही पण तुमची निगेटिव्ह आलेली आहे, ती किती आलेली आहे, 310.4. ओके, त्याच्यानंतर इथे तुमचा RA आलेला आहे. RA किती आलाय तुमचा, RA ची व्हॅल्यू 244.1 किलो न्यूटन. RB किती आलाय फायनल, 237.63. 237.63 आणि RC किती आलाय तुमचा फायनल, 118.26. ओके, आता तुम्हाला काय करायचंय पोरांनो, आता तुम्हाला प्रोजेक्शन खाली घ्यायचे. काय करायचंय, प्रोजेक्शन खाली घ्यायचे. कॅल्क्युलेशनचं काम संपलंय आपलं. आता आपल्याला काय करायचंय, प्रोजेक्शन्स खाली घ्यायचे. काय करायचंय, प्रोजेक्शन्स खाली घ्यायचे. बघा लक्ष द्या, आता मी काय करतो, इथे सगळे फोर्सेसचे जेवढे काही फोर्स असतील तेवढ्या फोर्सेसचे प्रोजेक्शन इथं खाली घेतो. बघा लक्ष द्या, प्रत्येक जिथं जिथं माझा फोर्स चेंज होतोय तिथले तिथले प्रोजेक्शन मी काय घेतले, खाली घेतले. हा पॉइंट लोडचा सुद्धा प्रोजेक्शन येईल आणि लास्टला RCचा सुद्धा प्रोजेक्शन येईल. ओके, मग प्रोजेक्शन खाली घेतल्यानंतर माझं काम काय असणार आहे किंवा तुमचं काम काय असणार आहे, आपल्याला एक 0-0 वाली लाईन ड्रॉ करायची. बघा लक्ष द्या, 0-0, जिचं म्हणजे SFD ड्रॉ करतोय आपण, जिचे एंड पॉइंटला 0-0 म्हणजे तिथून SFD आपली सुरुवात होईल. मग आता SFD एकदम सोपी ड्रॉ करणं. वरचा एरो वरती चाललाय म्हणजे 244.1 आपल्याला वरती न्यावा लागेल. बघा
244.1 आपल्याला वरती न्यावं लागेल. इथे मी व्हॅल्यू दिली 244.1. एसएफडी ड्रॉ करताना एक लक्षात ठेवायचं, मी जसं सांगतोय तसं करायचं. पहिला फोर्स किती आहे 244.1, याच्यामध्ये 244.1 टाकायचा. एसएफडी काढताना कधीच कॅल्सी 0 करायचं नाही, हाय तेच करायचं. ओके, टाकला. आता आपल्याला बघा, आता इथून इथपर्यंत युडीएल आहे आणि ती डाऊनवर्ड युडीएल आहे, म्हणजे आपल्याला मायनस घ्यावं लागेल. मग कॅल्सीवर मायनस टाकायचं. 244.1 मायनस, ओके, ब्रॅकेट मध्ये किती युडीएल ला फोर्स मध्ये कन्वर्ट करायचंय 30 गुणिले 12, म्हणजे ब्रॅकेट मध्ये 30 गुणिले 12 करावं लागेल. ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर किती आलं 115.9. तुम्हाला काय करायचं नाहीये, तुम्हाला कॅल्सी 0 करायचं नाहीये. बघा 244.1 आणि मायनस 115.9, तुमचं उत्तर किती आलं मायनस 115.9. ओके, मग आता इथपर्यंत आला तुम्ही. इथून वरती कितीने ढकलतोय 237.63 टू 237.63. कॅल्सी 0 ने करायचं, मायनस 115.9 आलंय, त्याच्यात प्लस काय करायचंय तुम्हाला. काय प्लस का करतोय मी, वरती जातोय ना तो फोर्स, हा आरबी वरती चाललाय म्हणून प्लस, वरती जाणारे प्लस, खाली जाणारे मायनस, एवढं सिंपल आहे. मग प्लस काय करायचं 237.63, म्हणजे तुमचा आन्सर काय येईल 221.73. सॉरी 121.73. बघा 121.73, तुमचा आन्सर किती आलं 121.73. आता B2 या पॉइंट लोड पर्यंत नो लोडिंग आहे. नो लोडिंग असल्यामुळे सरळ डायग्राम होते. परत एकदा डाऊनवर्ड आहे, मी कॅल्सी 0 ने केलंय. बघा कॅल्सी तेच आहे, व्हॅल्यू त्याच आहे, कॅल्सी 0 ने करायचं. आता डाऊनवर्ड लोडिंग कितीची आहे 240 ची आहे, म्हणजे मायनस 240 करायचं. तुमचा आन्सर बरोबर तेच येणार आहे 118.26 आलं. बघा 118.26, 118.26. परत पॉइंट लोड पासून सी पर्यंत नो लोडिंग म्हणजे स्ट्रेट डायग्राम, आणि परत एकदा वरती तुम्ही जाणार प्लस मायनस 118.26 आणि प्लस 118.26, म्हणजे तुमचा आन्सर किती आलं 0. ओके, 0 0 मॅच झालं शेवटी. दिस इज युअर शिअर फोर्स डायग्राम इन किलो न्यूटन. ओके, कळतंय का बघा, एसएफडी कळाली का बघा, एकदम सिंपल ड्रॉ केली मी. ओके, आता नेक्स्ट, आता मला सुपर इम्पोज बीएमडी ड्रॉ करायची. काय करायचंय सुपर इम्पोज बीएमडी ड्रॉ करायची. त्याच्यासाठी मी काय करणार बघा, आता माझ्याकडे जागा नाहीये, मी इथंच ड्रॉ करतो खाली. ओके, आता इथं काय झालं, शिअर फोर्सची व्हॅल्यू 0 आली, आणि हे आपल्याला माहिती असतं की जिथे शिअर फोर्सची व्हॅल्यू 0 येते किंवा शिअर फोर्स त्याचं साइन चेंज करतं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, त्या ठिकाणी आपली बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू काय असते मॅक्झिमम असते. म्हणजे इथं एसएफ ची व्हॅल्यू काय आली 0, तिथं आपल्याला बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू मॅक्झिमम भेटल. म्हणजे त्या पॉइंटला आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काढावं लागेल. आता त्या पॉइंटला आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काढावं लागेल. मग त्या पॉइंटचा आपल्याला डिस्टन्स काढावं लागेल आधी. मग डिस्टन्स कसं काढता, हे दोन जर डमरू तयार झाले, दोन ट्रायंगल तयार झाले, तर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल मी यूज करू शकतो. जर मी याला x मानलं तर हे उरलेलं माझं काय असणार आहे 12 - x असणार आहे. आणि सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल म्हणजे काय करावं लागेल, हाईट डिवायडेड बाय बेस इज इक्वल टू हाईट डिवायडेड बाय बेस. बघा मी काय लिहितो 244.1 डिवायडेड बाय बेस किती माझा x. सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल इयत्ता 10वी इयत्ता 9वी सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्डला शिकलोय आपण. हाईट डिवायडेड बाय बेस इज इक्वल टू हाईट किती आहे 115.9 डिवायडेड बाय बेस किती आहे 12 - x. आता याला सॉल्व करा कॅल्सीवर, सोपं आहे. कॅल्सीवर डायरेक्ट व्हॅल्यू टाका x च्या अननोन मध्ये, x च्या फॉर्मॅट मध्ये कॅल्सीवर व्हॅल्यू टाका आणि डायरेक्ट आन्सर करा. शिफ्ट सॉल्व करा. x ची व्हॅल्यू तुम्हाला 8.136 भेटेल, 8.136 भेटेल. x इज इक्वल टू 8.136 मीटर. मायन्यूट पॉइंट मध्ये डिफरन्स चालतोय 8.136 मीटर. म्हणजे आता तुम्हाला इथं सरळ वरती जायचंय आपल्या ओरिजिनल बीमला. इथलं डिस्टन्स तुमचं किती आलेलं आहे 8.136 मीटर. 8.136 मीटर. म्हणजे आता तुम्हाला इथे उभं राहायचं आणि लेफ्ट साइडला बघून मुवमेंट घ्यायची. ह्या पॉइंटला मी x म्हणतो, म्हणजे मुवमेंट ऍट x काय येईल बघा, मुवमेंट ऍट x काय येईल तीच तुम्हाला काढायची. मुवमेंट ऍट x काय येईल बघा, मुवमेंट ऍट x काय येईल
आता हा लेफ्ट साइडला अँटी क्लॉकवाईज काय जाईल, निगेटिव्ह जाईल, म्हणजे -310.4. आता मी लेफ्टला बघतोय म्हणून अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. माझ्यासाठी राईट साइडला अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आहे. तुम्ही काही डिसाईड करा, मी सांगितलंय तुमचं प्लेग्राऊंड आहे, तुम्ही सुरुवातीलाच फिक्स करा तुम्हाला काय घ्यायचंय. ओके, मग आता बघा मी लेफ्ट साइडला बघताना अँटी क्लॉकवाईज काय घेणार, लेफ्ट साइडला अँटी क्लॉकवाईज काय घेणार, निगेटिव्ह घेणार. मग आता हा 244 काय चाललाय क्लॉकवाईज, म्हणजे +244.1 इंटू 8.136. ओके, आता तो कसा चाललाय, 30 -30 इंटू 8.136 इंटू 8.136/2. ओके, बस एवढंच आहे. म्हणजे मुवमेंट ऍट एक्स माझी किती आली चेक करा, ती मॅक्झिममच यायला पाहिजे आणि मॅक्झिममच येणार, ती चेक करा. 244.1 गुणिले 8.136 -30 इंटू 8.136 इंटू किंवा 8.136 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2, 682 समथिंग आली बघा. 682.68 682.68 किलो न्यूटन डॉट मीटर, 682.68 किलो न्यूटन डॉट मीटर. म्हणजे इथं मला ही व्हॅल्यू घ्यावा लागेल, ती म्हणजे किती येईल, 682.68 किलो न्यूटन डॉट मीटर. आणि सिम्पली सपोर्टेड ही तर माझ्याकडे ऑलरेडी आहे, ही तर मी सुरुवातीलाच काढली म्यू डायग्राम मध्ये. 240 गुणिले 4 इंटू 8 WAB/L, ती किती आली, 640. म्हणजे ही माझी किती येणार, याच्या थोडीशी खाली येईल, 640. आणि मुवमेंट ऍट ए किती आली तुमची, 310 आलेली आहे. म्हणजे मुवमेंट ऍट ए तुम्हाला बघा, मुवमेंट ऍट ए तुम्हाला कशी काढावं लागेल, स्ट्रेट लाईन काढावं लागेल. 310.4. ओके, त्याच्यानंतर 459, म्हणजे थोडीशी वरती घ्यावं लागेल इथं, 459 थोडीशी वरती घ्यावं लागेल याच्या. ओके, 304च्या थोडीशी वरती, 459.2. आणि सी पॉइंटला तर मुवमेंटची व्हॅल्यू 0च आहे. ओके, म्हणजे इथं मी लिहू शकतो BMD इन किलो न्यूटन डॉट मीटर, BMD इन किलो न्यूटन डॉट मीटर, आणि साइडला 0. दिस इज युअर फायनल एनालिसिस ऑफ क्वेश्चन आस्क्ड इन MPSC 2023 क्वेश्चन 1B. ओके, अनालाइज करायला लावला होता, आणि तो मी कोणत्या मेथडनी केला, 3 मोमेंट थेरमनी केला. तुमची मर्जी आहे, तुम्ही MDM नी पण सेमच आन्सर येईल, 19-20 चा फरक येईल, फक्त सेमच आन्सर येईल. तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा MDM नी. जर तुम्ही मागच्या वेळेस MPSC दिले, थोडाफार अभ्यास झाला असेल, MDM नी सॉल्व्ह करा आणि माझे आन्सर आहे तुमचे आन्सर चेक करा. किंवा मला तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक, तिथे मला तुम्ही सोल्युशन पाठवा, मी तुमचा क्वेश्चन चेक करून तुम्हाला रिप्लाय करणार. बघा, तुम्हाला निगेटिव्हच्या बेंडिंग मोमेंट आहे अशा हॅश करायच्या आहे. ओके, नाही केला तरी चालतील, काय हरकत नाही. हे झालं तुमचं फायनल आन्सर. असं जर आन्सर तुम्ही MPSC ला पेपरला काढला असेल तर आणि तरच तुम्हाला फुल मार्क्स भेटतील, नाही तर तुम्हाला रिझल्ट कळून जाईल. ओके, कोणाला याच्यात डाऊट आहे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. कोणाला डाऊट असेल किंवा विचारू शकतात, माइक ऑन करून विचारू शकतात कोणाला डाऊट असेल तर. कळालंय सगळ्यांना, चॅटिंग मध्ये तुम्ही कमेंट करू शकतात की कळालंय सर. ओके, आशा करतो तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल, आणि जर क्वेश्चन समजला असेल, तुम्हाला वाटलं असेल की बॉस खरंच असंच सॉल्व्ह करायला पाहिजे आपण, तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जेवढे पण तुमचे फ्रेंड्स असतील पोहोचू द्या त्यांच्यापर्यंत, त्यांना पण कळू द्या की आपण 23 ला कसं सॉल्व्ह केलं आणि कसं करायला पाहिजे होतं, आणि इथून पुढे 2024 ला आपण कशा प्रकारे अप्रोच आपला ठेवला पाहिजे स्ट्रक्चरल सब्जेक्टचा. ओके, चला नेक्स्ट उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार, नेक्स्ट जो क्वेश्चन 1 मधला सी आहे तो घेणार. मी तुम्हाला सांगतोय रोज 1 तास द्या टॉस साठी आणि 1 तास PYQ साठी, म्हणजे प्रिलिम्स होईपर्यंत तुमचा 2023 चा स्ट्रक्चरचा PYQ पेपर पण होऊन जाईल पूर्ण, आणि टॉस पण सब्जेक्ट पूर्ण होऊन जाईल. ओके, ठीक आहे, कळालं सगळ्यांना आजचं लेक्चर. ठीक आहे, चला बाय बाय.